जिंतूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयातील ग्रंथपाल सुशीलकुमार अशोकराव कुबडे यांना स्वातंत्र्यसैनिक सूर्यभान पवार महाविद्यालय यांच्या वतीने शैक्षणिक वर्ष 2024 साठी उत्कृष्ट ग्रंथपाल पुरस्कार मंगळवार दिनांक 6 फेब्रुवारी रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला। सदरील पुरस्काराचे वितरण स्वातंत्र्यसैनिक सूर्यभान पवार अण्णा यांच्या तृतीय पुण्यस्मरणार्थ मराठवाडास्तरीय ग्रंथालय कार्यशाळेमध्ये करण्यात आले। यावेळी राज्य ग्रंथालय संघ अध्यक्ष डॉ. गजानन कोटेबार, ज्येष्ठ साहित्यिक इंद्रजित भालेराव, संचालक ज्ञानस्रोत केंद्र डॉ. बा.आ.म. विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर धर्मराज वीर, नरेंद्र चव्हाण, डॉ. राजेंद्र कुर्भार, सहाय्यक ग्रंथालय संचालक छत्रपती संभाजीनगर सुनील हुसे, डॉ. नंदकुमार दहीभाते, उत्तमरावजी कदम, डॉ. उपगुप्त महाथेरो पूर्णा, सिनेट सदस्य स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड, माजी सदस्य, राज्य ग्रंथपाल नियोजन समिती सदस्य, ग्रंथ निवड समिती महाराष्ट्र राज्य मुंबई, प्राचार्य डॉ. रामेश्वर पवार, जिल्हा ग्रंथालय संघ अध्यक्ष परभणी भास्कर पिंपळकर, जिल्हा ग्रंथालय अधिकारी परभणी आशिष ढोक, जिल्हा ग्रंथालय संघ सचिव जीवनराव लोखंडे, अनिल बाविस्कर, कार्याध्यक्ष मराठवाडा विभागीय ग्रंथालय संघ खंडेराव सरनाईक, नामदेवराव दळवी, अध्यक्ष मुक्ताई विद्यालय वसमत आदी मान्यवर उपस्थित होते। स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र, ग्रंथ असे या पुरस्काराचे स्वरूप होते। या यशाबद्दल डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष अशोक जोंधळे, सचिव डॉ. उत्तम हनवते, कोषाध्यक्ष प्राध्यापक सदानंद पुंडगे व सर्व सदस्य तसेच जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष भास्कर पिंपळकर, जिंतूर ग्रंथालय संघाच्या वतीने स्वागत करण्यात आले।